उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या संदर्भात आज सकाळीच तक्रारीचा पाढा वाचून दाखवला। त्यामध्ये अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांना खुलं आव्हान दिलेलं आहे शिरूर लोकसभेसाठी। शिरूर लोकसभेमध्ये तगडा उमेदवार देणार आणि तो निवडून आणणार असं आव्हान जे आहे ते अजित पवार यांनी दिल्यामुळे आता सर्वांच्या नजरा लागलेल्या ज्या आहेत त्या मागील 2019च्या निवडणुकीवेळी जे इच्छुक होते माजी आमदार विलास लांडे आपल्या सोबत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घ्या। सर, काय सांगाल, मागील वेळेस तुम्ही इच्छुक होते, आज दादांनी खुलं आव्हान जे आहे ते अमोल कोल्हेंना दिलेलं आहे। त्यांचा तक्रारीचा पाढा वाचून दाखवला की 5 वर्ष जे आहेत ते मतदारसंघात जास्त फिरकलेच नाही। कसं आहे की त्यांनी जे सांगितलं की त्यांना वाटतं त्याप्रमाणे की ते प्रामाणिकपणे काम करणारा नेता म्हणजे अजितदादा आहे। त्यांचे शब्द त्या ठिकाणी आमच्या हरकेश्वर संबंध मानणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी शब्द दिला तर तो शब्द या शिरूर लोकसभा मतदारसंघातला खासदार त्यांच्या विचारानेच होईल याची खात्री पूर्णपणे आहे। कारण शेवटी तर महायुती असल्यामुळे त्या ठिकाणी आमच्या भोसरी मतदारसंघामध्ये पाहिल्यानंतर 5.5 लाख मतदार आहेत आणि त्यामध्ये आज असणारे भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांची स्वतः ठिकाणी असल्यामुळं आम्ही दोघंही एकत्र बसून त्या ठिकाणी राजकारणाच्या पलीकडे जाऊन सुद्धा काम करण्याची जी पद्धत आहे ती त्या ठिकाणी लोकशाहीसाठी किंवा समाजामध्ये चांगल्या प्रकारे काम करावं त्या दृष्टिकोनातून राहिली तर निश्चितपणे एक त्याला राष्ट्रवादीला इथं एक खासदार 100% होणार याची मला खात्री आहे। तुम्ही इच्छुक आहात का बंधू शिरूर लोकसभेसाठी? मी 2009 सालापासून 2019ला मी इच्छुक होतो। 2019ला मी चांगल्या प्रकारे लोकांच्या पण गेलो। नंतरच्या काळामध्ये त्यांनी अमोल कोल्हेंना अचानक आणलं, मग ते आदरणीय अजितदादांचं मी नेतृत्व मानलं आणि मी थांबलो। म्हणून इथं आज आपल्याला अमोल कोल्हेंसारखा खासदार दिसतोय। अजित पवारने आज आव्हान केलेलं आहे अमोल कोल्हेंना, त्यानंतर तुम्ही इच्छुक आहात का? मी 100% इच्छुक आहे। नक्कीच आपण पाहिलं तर शिरूर लोकसभेसाठी माजी आमदार विलास लांडे जे आहे ते तगडा उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। ते आता शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असल्याचं देखील कबुली त्यांनी यांच्याकडून आपल्या TV9च्या कॅमेऱ्यासमोर दिलेली आपल्याला एकूणच पाहायला मिळालेली आहे। रणजित जाधव, TV9 मराठी, पिंपरी चिंचवड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।